नाशिक पोलिसांच्या काठीचा प्रसाद एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला बसलाय। गंगापूर पोलीस ठाण्याचा एका हवालदारानं वैभव क्षीरसागर या तरुणाला महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच बेदम मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। रस्ता ओलांडत असताना अचानक बीट मार्शल असणाऱ्या हवालदारानं मागून येऊन वैभववर लाठी हल्ला केला। का मारतायत असा प्रश्न विचारला असता हवालदारानं काठी तुटेपर्यंत अंगावर वळ उमटेपर्यंत मारहाण केल्याचा या तरुणाचा आरोप आहे। त्यांनी अचानक असं पाठीमागून त्या दांडा मारला माझ्या, तर मी सडनली मागं बघितलं कोणी मारलं असं, तर मी त्यांना विचारायला गेलो की तुम्ही का मारलं मला, असं कशासाठी मारलंय असं। तर मी त्यांना सरसर करून बोलत होतो, त्यांनी परत ते खाली उतरले आणि काठी तुटोस्तो परत मारलं। म्हटलं सर आम्ही कशाला निघू, आम्ही तुम्हाला विचारतोय तर तुम्ही का मारलं, तर ते बोलले तू कोण आहे याचा, तर मी बोललो मी त्याचा मित्र आहे सर, तर त्याला चालता येत नाही, तुम्ही एवढं मारलेलं आहे, तर म्हणे काय करायचं मग। म्हटलं सर काय करायचं म्हणजे आता आम्ही पोलीस स्टेशनला, म्हणे चल लगेच पोलीस स्टेशनला। म्हटलं सर कोणतं पोलीस स्टेशन, म्हणे गंगापूर पोलीस स्टेशन, तिथे येऊन बघतो म्हणे तुमच्याकडे, चला म्हणे लगेच। जो मुलगा कॉलेजला रेग्युलर येतो त्याच्या गळ्यात कॉलेजचा आय कार्ड आहे आणि फक्त धावपळ झाली आणि त्याला तो कुठेतरी मोबाईलवर भावाशी बोलत असताना त्याला मारलं आणि नुसतं मारलं नाही तर काठी तुटेपर्यंत मारलं। त्याचा आम्ही सगळे मुलं निषेध करतो आणि ज्या कोणी केली त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे, त्याच्यावर शासन झालं पाहिजे। यासाठी आता आम्ही पोलीस आयुक्त साहेबांची देखील भेट घेणार आहोत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।